99% माणसं सध्या भांबवली, बधीर झाली. आता ह्या मोकळ्या झाल्या या आठवड्यात, नाही ह्या प्रचारला होत्या 1.5 महिना. माहीतच नाही तिला कोणत्या पक्षाची सभा आहे, बसली गाडीतून गेली. तिला काय माहिती कायला जायचंय. आली गाडी घेता 500 रुपये रोज, हिंडली बोंबलत. एका बाईनं 3 सभा काढल्या, फक्त गळ्यातलं फडकं बदलवायचे, टोळी तीच. त्यांची दिवाळी टाकाटक झाली. सोयाबीन काढायला येत नव्हत्या, आणि तेव्हा जर सोयाबीन काढली असती तर वाहूनच गेली नसती. काय म्हणजे, पण तेव्हा येत नव्हत्या. तेव्हा त्या म्हणायच्या उन्हात काय काम, काय फक्त टाळ्या वाजवायच्या. ते म्हणले का बैल का म्हणा, आपण म्हणायचं त्याच्याच दुधाचा चहा. आपले आता बसल्या थोबाड वासून रात गई. याच्यातली सुद्धा पहा ना, काहींची गालवर आली मागच्या 15 नुसते लाल जुलाब झाले यांना, लाल जुलाब. आता काय, आता जरा खेकडं रात गई. या जगाला तुमचं काही घेणं नाही. सीझन पुरतं वापरून घेणार आणि सोडून देणार. आणि हे 99% लोकांच्या डोक्यात आलं नाही. त्यांना वाटतं हे नाही होऊ नाही. म्हणून पुढारी लोक ध्यानात ठेवा, राजकारण तुम्ही जरूर करा, केलंच पाहिजे. पिंड आहे तुमचा, तुम्ही काय फुकट करत नाही. फुकट कोण करतं? 1.5 महिना काम सोडून सभेला बोंबलं देणं येडे माझं. काहीतरी टाकाटुका आहेच नाही. मी म्हणतो नाही, काही नाही दान. तुम्ही किती राजकारण करा, माणसं ध्यानात ठेवा. पण तुम्हाला एक वाक्य सांगतो, राजकारण किती करा, माणसाने पिंड आहे तो आहे. 2-4 महिन्याचा डाव हाणून घ्या चला. पण 6 वाजता मतदान संपलं ना, 6:30ला सगळे एकत्र बसून चहा प्यायले पाहिजे. पुन्हा तो विषय गावात निघाला नाही पाहिजे. करायचं 15-20 दिवस उड्या हाणायला काय हरकत नाही. कुठं खिशाला तकलीफ आहे आपल्या, चला. पण सीझन 6 वाजले, मतदान संपलं, 6:30ला हॉटेल पुढे बसले पाहिजे, गप्पा हाणल्या पाहिजे, एकमेकाच्या हातावर हात घेतला पाहिजे, टाळ्या वाजत घरी गेले पाहिजे. ज्याची परिस्थिती बरी आहे त्यानं सगळ्यांना चहा पाजला पाहिजे. तो विषय परत त्या गावात निघता कामा नाही. आपलं इतकं खाली गेलंय, लग्न मोडेपर्यंत गेलो असतो मी लग्नाला, पण तो आपल्या पार्टीत नसल्यामुळं. तू नाही गेला तरी त्याच्या पुरीला पोर होणार. तो काय मत आहे? वरचं विचार असावा. हे पाहिलं की बिचारे, हे आज 14 दिवस झाले, हे वरचे आहे का हू का चू बिलागले की नाही एकत्र. मिटिंग मिटिंग इळभर मिटिंग का करते. संध्याकाळी एका कोंबडी उकता त्या होऊ नाही सू नाही आहे का. हो झाली की त्यांची गच्ची दारादारी कधी. ते उलटे काल बरोबर बसून तू येतो का मी येऊ, मी येतो का तू येऊ. लपून ठेवायची बाळी आली काही नका जाऊ. राजपुरण तात्पुरता असावं, यावर तुमचं मत काय? आपल्याकडे त्याला बोलावं लागतं, भामटेवान नाही बसायचं, असं चालत नाही आपल्याकडे. हे तोंड सोडून द्या, दाढीला हात लावून तंगड्या फाकवान गुडघेवर करा, हे असं नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. इथं यसला यस, नोला नो, फायनल करायचं. आपल्या पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. सुरुवात झाली बरं का. आता ज्ञान देव तिथंच होता, पण तुम्ही काय काळजी करायची नाही. ज्ञान देव, देव ज्ञान, ज्ञानच गेला. हा आता लागला करंट. ज्ञानच देव, पण ते ज्ञान वैराग्याशिवाय नाही. म्हणून वैराग्य झालं नामदेव बाबा. आपलं वैराग्य आलं बरं ये जाऊ नये, जाऊ नये. 100 लोक एकत्र केले तर 96 येडे आणि 2 अतिशहाणे. म्हणजे ते देव मानित नाही. आता देव न मानणाऱ्यांसाठी 3 मुद्दे आहेत फक्त. रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताचे 4 गट आहेत, ए बी आणि ओ. ओ गटाचं रक्त सगळ्या गटाच्या रक्तांना चालतं. मग माझं असं म्हणणं आहे तुम्हाला, प्रश्न अतिशहाण्यांना म्हणजे देव न मानणाऱ्यांना, रक्त बनवायचा कारखाना कोणी आतापर्यंत महाराष्ट्रात काढला का? नाही. का? उत्तर, अन्नाचं रक्त
जो बनवतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. हा लहान नाही आहे किंवा नाही आहे फायनल. एखादं येणं म्हणाल पटलं नाही आपल्याला. दुसरं उदाहरण, मी तुम्हाला देव आहेच म्हणायला लागेल 3 मिनिटात. हा दुसरं उदाहरण, झाड लावलं, खाली गेल्या त्या मुळ्या, खाली गेल्या त्या मुळ्या म्हणजे मूळ. मुळाचे 2 प्रकार आहेत, सोटमूळ तंतुमय मूळ. वळ आलं ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली पानं, पानाजवळ आली फुलं, फुलाला 4 भाग आहेत, निटलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशम अँड गायनाशम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, झाडाच्या मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. फायनल. एखादं म्हणेल याही पटलं नाही, याही पटलं नाही. तिसरं वाक्य, मरताना काय जातं हे एकाही डॉक्टरला सापडलं नाही, पण मरताना काहीतरी. आता ऐका, ज्याचं जातंय त्याला दिसत नाही, ज्याचं गेलंय त्याला सांगता येत नाही, आणि जो जवळ होता त्याला काय गेलं हे पाहता आलं नाही. माणूस मरताना एक जण जवळ बसलो होता, पण काय गेलंय हे त्याला दिसलं नाही, आणि ज्याचं गेलंय त्याला माझं हे गेलंय सांगता आलं नाही. जे जे चैतन्य दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे. एखाद्या वेळे घडू शकत नाही. चौथं उदाहरण, उद्या बाळ जन्माला येणार, आदल्या दिवशी आईच्या स्तनात दूध तयार आहे. एखादं म्हणेल घडू शकतो, घडू शकतं तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावाट आहे ना. मी एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे, पण का पेत नाही? 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे जगत सगळं देवाच्या ताब्यात आहे. देव आ ए च, आ ए च च च, आ ए च. पुन्हा भुकायचं नाही. देव, हा बस फायनल. च, आणि च हा षष्टीचा सलाते सलातेचा प्रत्यय. इट इज द एसेन्शियलिटी, नॉट अ डाऊट अबाउट इट. आ ए च. आता हे 6 उदाहरणं सांगू नये. एखादा म्हणला आपल्याला पटलं नाही, सासरवाडीला जा, लहान मिवणीला मेसेज टाक, आणि ती शिशिका पाहण्यात बस. येड्यांशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही. आता मूर्खांशी कुठं डोकं लावायचं? आणि मूर्ख माणसाला लय मार्केट सुद्धा द्यायचं नाही. माळीत म्हणे 108च का? आम्ही 960 घालू, तुला रुतती का? कीर्तनकार कमर का बांधतो? तू मुंडक बांधील, तुला करायचं काय? आणि हे कमी बुद्धीची माणसं पाया पडू शकतो. या 5-7 वर्षात कुठंतरी समाज एकत्र यायला लागलाय. काही धर्मशक्ती अशा झाल्यात का ते फक्त समाज फोडायचं काम करतात. त्यांना देव कळतो असं नाही. त्यांना फक्त एकत्र आता कुठून तरी लोक एकत्र बसायला लागलीत. आता हे 5-7 वर्षात माणसांमधले बरेचसे मतभेद गायब झालेत. आता लोक एकत्र बसायला लागली, कार्यक्रमांना एकत्र यायला लागली, एकमेकाच्या दुःखात सहभागी व्हायला लागली. मग कोणीतरी पिल्लू काढायचं. तुकारामाचा खून झाला ते आम्ही ठरवू ना. तुकाराम आमचा बाप आहे, तुझं कोण आहे? तुकाराम महाराज आमचा बाप आहे, ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे, आम्ही ठरवू ना. तुला डोकं लावायचं काम काय? आणि याला लई मार्केट नाही द्यायचं अशा लोकांना. धर्मविरोधी बोलणाऱ्या माणसांना, शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, तुकाराम महाराजांबद्दल, धर्माला ग्लानी लागेल अशा बोलणाऱ्या माणसांना लई मार्केट द्यायचं काम नाही. त्याला लई कौतुकही नाही करत. त्याचे पुतळे जाळा, त्याला परिस्थिती द्या. अहो ती माणसं समाजातून संपेल असतात. ती फोकसला येण्यासाठी असं काहीतरी वाक्य करतात, नाही तर ती जवळजवळ अहो ती याडपाटच असतात. आणि त्याला आपण लगेच म्हणायचं बा निषेध निषेध. ते फोकसला येतं. उलट पेपरला द्या, टीव्हीला द्या, पट्टी द्या, त्याचा पुतळा जाळा, त्याचं मार्केट करा. त्यामुळे त्याला वजन, आणि ते वजन वाढायसाठीच करतंय. त्याला काय भेज आहे का? त्याच्या खानदानी त्यानं गाथा वाचेल नाही, त्याला काय वांग कळत आहे? काय कळत त्याला? आणि आपल्या लोकांना ती सवय लागली. कधी ध्यानात ठेवायचं, इथून पुढे मोबाईल वापरणारी माणसं शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, धर्माबद्दल, ज्ञानोबाबद्दल, तुकाबद्दल कधी क्लिपा आल्या ना महाराज आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल, त्या डिलीट करून टाकायच्या, फॉरवर्ड नाही करायच्या. कुणाची क्लिप आली, आता लोकांना तो धंदा झालाय, काम नाही, ते टाकून
टाकू द्या, पण त्या डिलीट करून टाका, त्याला फोकस नाही द्यायचा. आणि आपण काय करतो, त्याला फोकस देतो. असं का म्हणतो मला, ते येडच आहे, सोडून द्या. बरं त्याला बोकांडी घेऊन त्याला काही भेज आहे का? त्याची मी उन्ही पळून गेली ती त्याला सापडलं ना, आपण त्याचा पुतळा जायला बसेल. कोण सांगितलं हे कुठाने? काही गोष्टी करायच्याच नाही. यावर तुमचं मत काय? बरं असं केलं ना की ती माणसं उलटी फोकसला आणि मग ते मोठ्याचा आप घेतात. मी काय बारीक आहे का? तू येडाच आहे भाऊ. आम्ही म्हणून तर तू आम्ही क्लिप डिलीट केली. तू शहाणा असता तर आम्ही वाचली असती. आणि असं फोकस नाही द्यायचा कोणाला बी. इथे ना तेव्हा पोरं होते मोबाईल बिबाईल क्लिपा बिल्पा डिलीट करून टाकीतात. तुम्हाला तर लई किडा. अंडरपॅन नाही पण मोबाईल चैन उघडी नातूनही मोकळा. कायम रेंज मध्ये येड नाही तर लग विला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. आणि येडपाट झाली लोक महाराज. अजून तर काय नाही महाराज, खलासच झालेली माणसं. चला 96 येडे अभंगातला दुसरा मुद्दा संपला. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कळस तुकाराम महाराज आणि विस्तार नामदेवराया, इथं मुद्दा चालला होता आपला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. कडवे आहेत 4. हा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे, पण एका मिनिटात सांगतो नामदेव महाराज कोण. लहानाले पोरं सरळ बसा पटकन. बेटे बेटे सावधान सावधान सावधान. ठीक आहे, इंग्लिश मिडियम नाही वाटत. इंग्लिश मिडियम नाही तू, इंग्लिश मिडियम नाही तू, इंग्लिश मिडियम नाही ना, सिमिल आहे. हा ते लगेच सिमिल आहे. त्यामध्ये मराठी मिडियम आहे. पट्ट्या पाकाचं ताईट वाटलं. मराठी मिडियम म्हणजे खाऊन पिऊन सुखी हो. सरळ बसा पोरं पटकन. बेटे बेटे सावधान. आणि आता पोरं पुरी लहान आले पोरी. मी जो शब्द म्हणाल त्याला तुम्ही नामदेव महाराज शब्द जोडायचा. काय आवाज कमी येतोय, काय जोडायचं? काय जोडायचं? तर तुम्ही त्यांच्यात नाही का? काय जोडायचं? लहान आले पोरं जोरात बोला. काय जोडायचं? हा कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. कडवे 4 बोलत जा. आणि आता मी जेवढे शब्द म्हणाल त्याला तुम्ही काय शब्द जोडायचा? नामदेव महाराज. देव बोलला. नामदेव महाराज, नामदेव नाही. हा चला पटकन. देव बोलला, देव हसला, देव दूध प्याला, देव कीर्तनात नाचला, कीर्तनात मंदिर फिरलं, मेलेली गाय जिवंत झाली, दगडाला हात लावला तर परी झाला. आणि 14च्या 14 माणसांनी संघ समाधी घेतली. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत पंढरपूरला गेलो. पायरी ज्यांचे आहे ते. आणि आज कीर्तनाला घेतल्या मला ज्यांचं आहे ते. संपलं नामदेव महाराजांचं चरित्र. बाकीचं पुस्तक तुम्ही उचका घरी गेलो. हा एकदा फक्त फास्ट मध्ये पोरं ना, फास्ट फास्ट फास्ट. काय नामदेव महाराज फास्ट बर का. देव बोलला, देव हसला, देव जेवला, देव बोलला, देव कीर्तनात नाचला, कीर्तनात मंदिर फिरलं, मेलेली गाय जिवंत झाली, 14 माणसांनी संघ समाधी घेतली, दगडाला हात लावलं परी झाला. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत ना पंढरपूरला गेलो ज्यांच्या पायरीचं पहिलं दर्शन होतं ते संत. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्यांचं आहे ते. संपला मुद्दा. याच्यापेक्षा काय पाहिजे? बाकी जर तुम्ही घरी करा साधं. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा देव आहे. तिसरा मुद्दा आज गायक वादकोणी जन्मंडपाले माग सृष्टीवाले कीर्तनाला बसलेली महिला पुरुष बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, आघाडवाडीच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, दारुडे बिरुडे बेवडे उडे. उद्या कोणी म्हणायला नको आपलं नाव नाही घेतलं. एखादं म्हणून मी जाऊन नाव नाही घेतलं. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गायक वादकोणी जन्मंडपाले माग सृष्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हे पालवे परिवारांच्या कुमारी यशस्वी हिचा यशवंत नंदुसेठ पालवे यांची कन्या आणि त्या कन्येचा अभिष्टचिंतन. त्याला वाढदिवस शब्द म्हणायचा नाही. यशस्वी या याच्यामध्ये नाव ठेवणाऱ्यांनी इतकं सुंदर ठेवलंय. भगवंताकडे जे षडगुण आहेत त्यात निराय का भगवंतातले जे षडगुण आहेत 9व्या 6व्या अध्यायात ऐका. यशस्वी औदार्य. हा यशस्वी
देवाकडे 6 गुण आहेत. या मुलीच्या नावात 2 गुण आहेत त्याच्यातले, यश आणि श्री. देवाकडे गुण किती आहेत? 6. देव षडगुण आहे, आपल्याकडे षड विकार आहेत आणि देवाकडे षड गुण आहेत. देवाकडे षड गुण आहेत आणि आपल्याकडे षड विकार आहेत. त्या षड विकारामध्ये यश एक गुण देवाचा आहे आणि श्री हा एक गुण देवाचा आहे आणि दोन्ही गुणाचं नाव एकत्र आहे यशश्री. नाव पहा किती सुंदर. देवाला षडगुण आहे. ऐका, यश श्री औदार्य हे ज्ञान आहे, गुण आहे, ज्ञान गुण आहे, यश गुण आहे. आता याचे ते गुण पहा कोणाकडे? यश गुण मारुतरायाकडे, औदार्य गुण कर्णाकडे आहे. इमानदारीला लात आणि कुत्र्याला लात आणि हाणू द्या. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, जागेवर मेली ती. महाराज जळे बिन बुडविती, आगी बिन जाळीती, दोरे बिन बांधिती, शिखले बिन रोविती, पाशके बिन गोविती. दुसऱ्या त्यातल्या शेवटचे व्हावे, कामाला क्रोधाला आकळा, क्रोधाला आकळा, राग आकळा. तुम्हाला राग आहे का औषध सांगा, म्हणजे येऊ नये असं सांगा. थोडं हसत जा, हसलं ना रिलॅक्स होतो, हसत जा. अहो हास्य क्लब करायची पाहिजे आधी साहेब. काय वाईट दिवस आलेत लोक. आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा अपमान कॅमेरावाला आपल्याला हसा म्हणतो. इथे दरिद्री दिवस आहे आपल्या आयुष्यात. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणून ना स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. ते येडपट आपल्याला सांगते स्माईल काय आपल्याला स्माईल माफायचं, हसत जा. हो, आणि निसर्गानं दिलेली देणगी, निसर्ग हसत जा. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा, वाणी जपून वापरा. वाणी जपून वापरा. जरा वयामानाचं भान ठेवून वाणी वापरा. हा, सासू सासऱ्यांना बोलताना जरा भान ठेवा. तुम्ही काही लय विद्वानी असं नाही. अरे तुम्हाला सरकारनं मोठे केलं नाही तर तुम्ही इतक्या मोठ्या नाहीच आहे. झाकली राष्ट्रगीत पाहत नाही. परवा दिवशी ध्वजारोहणाला गेली, झेंड्याजवळ उभी राहिली. झेंडा खाली घेऊन हिला वर न्यायला पाहिजे. तुम्ही इतक्या विद्वान नाहीये, पण वयामानाचं भान ठेवलं पाहिजे. काय हे सासू सासरे याच्याबद्दल थोडी आदराची वागणूक केली पाहिजे. संस्थेत शिकणारी पोरं सगळे आळंदीतले. मोठ्या माणसाबद्दल मर्यादा ठेवल्या पाहिजे. मोठ्या माणसाबद्दल आपल्या वाणीतून सुद्धा कधी अपशब्द आला नाही पाहिजे. तेवढी वाणी आपण कंट्रोल केली पाहिजे. त्यांच्या इतका त्याग आपल्या बापाच्यानं होणार नाही, त्यांच्या इतकं वैराग्य आपल्याच्यानं होणार नाही, त्यांच्या इतकी साधना आपल्याच्यानं होणार नाही. आपण शक्यतो मोठ्या माणसांबद्दल बोलायचं टाळावंच. करून याच्यावर तुमचं मत काय? तो विषय जवळजवळ टाळात. काही पोरांना ती माहिती काढायची सवय असते. यांचं कसं काय, 2-3 पोरं एकत्र बसली का, या बाबाचं कीर्तन कसं काय, विषय बदलायचा. आपण दुसऱ्याचं कीर्तन, हे विषय टाळीत जायचे. आपल्या वाणीलाही पाप होत नाही, आपलं मनही दूषित होत नाही आणि आपल्याकडून ते पाप घडतही नाही. टाळीत जायचं. कुणाला नाव ठेवण्याचा मुद्दा टाळीतच जायचा. शक्यतो टाळायचाच. काही ना बेजा कमी राहतो. माहिती काढायची लई खोड राहते. रात्री कोणतं कीर्तन वगैरे इंद्रिय तुला काही त्रास महाराज. संप्रदायातली माणसं एकमेकाला कमी लेखत असल्यामुळं तर दुसऱ्या माणसाचं फावत हो. यानं त्याला नाव ठेव, त्यानं त्याला नाव, त्याच्यामुळे घोटाळा होतो. आता हा पापा उठवला ना, हा बसला ना, यानं त्याला नाही का, त्यानं याला नाही का, तिसरे नाही म्हणजे ती दोन्ही काल बसू. मी होतो, तू कुठं होता? तुला काय कोणी नको म्हणलं. पण आपलं कसं आहे, आपल्याला कोणी म्हणल्याशिवाय वाजत नाही. नको वाजू. मी असं झालं दिंड्यांचं. दिंड्या मोकार कशामुळे झाल्या? एखाद्या नुसतं म्हणून टाळ नीट वाजव. आपा टाळ, तू दुसरी दिंडी. एक दिवस हे दिंड्यावाल्यानं सुद्धा वावगड दिवस येणार आहे. एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला.
नाही नाही, याला नाव ठेवी त्याला नाव ठेवी, या गोष्टी आपल्या रक्तातच नसावा. तर मी म्हणतो चांगलं म्हणायला त्रास काय. एखाद्याने गाडी घेतली हसायचं फक्त चांगलं झालं, हप्त्यावर घेतली असं काय, तुला एवढा त्रास घ्यायचं काम काय करा. एखाद्याने नाही हुंडा घेतला पुरीच खोला, आता तू गप ना. एखाद्याने घेतलाच नाही लफडा असं, तू एवढा त्रास का. सरळ जगायचं मला, आणि सरळ जगण्यातच मजा आहे. हे देणार आता एक पुरुषोत्तम पाटलासारखी माणसं सरळ जगली, आनंदीत यशस्वी झाली. काय लागलं धक्क्याला, मान मिळाला ना मारा तो सुद्धा प्या लावला पाहिजे. हो, काहींना मानायला लागले लोक ते येणे वाटतात. त्या लोक जर म्हणले ना बस इंद्रिकर चांगलाच माणूस आहे, त्यानं कुठानं करून पाहत. याला चांगलं म्हणलं का त्यानं कुठाना कधीच करायचं नाही महाराज. कोणी वंदा कोणी काय नाही करायचं महाराज. सरळ जगायचं राहायचं तरी किती दिवस आहे. कडूपणा गेला आणि झालं काय. सुखाचे पुन्हा 7 प्रकार आहेत. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, अधिभौतिक सुख, दैविक सुख, आध्यात्मिक सुख आणि ब्रह्मसुख. असे सुखाचे 7 प्रकार आहेत. काम गेल्यामुळं ब्रह्मसुख झालं, लोभ गेल्यामुळं ब्रह्मसुख झालं, लोभ गेल्यामुळं ब्रह्मसुख झालं. परिणाम आनंदाची सृष्टी झाली. पण कोणता आनंद? प्रेमानंद. प्रेमानंद आणि प्रेमानंद आनंद झाल्यामुळं आठवण आठवण गेला भावा भाव
8:30 वाजले. परत माळ घाला कपडा लागायला. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.